आगामी लोकसभा चुनाव के दौरान शराब पीकर या शराब पास रखने या किसी को प्रलोभन देने वाली व्यक्ति पर कार्रवाई की मांग शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते ने की। चंद्रपुर जिला यह शराबबंदी का जिला है। इस बात को मद्देनजर रखते हुए 11 अप्रैल को होने वाले लोकसभा चुनाव के दौरान यदि कोई व्यक्ति शराब पीकर मतदान करता है या अपने आसपास शराब रखता है या किसी को शराब का प्रलोभन देता है तो ऐसे व्यक्ति को तुरंत कस्टडी में लिया जाए। ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई की मांग महाराष्ट्र चुनाव आयोग से शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते ने की है। तारखेला आपल्या वनी आर्नी चंद्रपूर लोकसभेकरिता मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या दिवशी जो गोंधळ मतदान केंद्रावरती काही दारू पिणारे लोक घालणार आहेत त्या संदर्भामध्ये मी इथे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो की मतदानाच्या दिवशी जे मतदान केंद्रावरती दारू पिऊन येऊन मतदान करण्याकरिता गोंधळ घालतील किंवा दारू पिऊन मतदान करण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांना तात्काळ आयोगाने किंवा पोलीस विभागाने कस्टडीत घ्यावं। आपला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी आहे, इथे दारूबंदी घोषित झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर का मतदान केंद्रावरती काही लोक दारू पिऊन येऊन मतदान करण्याचा प्रयत्न करतील किंवा दारूचे प्रलोभन देतील किंवा दारू जवळ बाळगतील तर अशा लोकांना आयोगाने आपल्या ताब्यात घ्यावं किंवा पोलीस विभागाने आपल्या ताब्यात घ्यावं, त्यांना कस्टडी करावी जेणेकरून आपल्या जिल्ह्यात असलेली दारूबंदी कायम राहील व निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं बाध्य येणार नाही। त्यामुळे आयोगाला नम्र विनंती आहे की त्यांनी यावरती कठोर कारवाई करावी।